नमस्कार, सह्याद्री न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण राजकीय विषय तुमच्या समोर घेऊन येत आहोत। अवताडे आणि परिचारक यांचं राजकारण हे कोण अडचणीत आणतंय यावर आजचा विषय आहे। तेलंगणाचे खासदार ओवीसी यांनी जय पॅलेस्टाईन असे उद्गार त्यांनी त्यांची शपथविधी घेताना काढल्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती। महाराष्ट्र भाजप प्रदेशकडून खासदार ओवीसी यांच्या विरुद्ध राज्यभरात निदर्शने करण्याचे आदेश दिले होते। पंढरपुरात मूळ भाजपवाल्यांनी निदर्शने देखील केली। निदर्शने करण्यासाठी भाजपच्या परिचारक आणि अवताडे गटाचा एकही कार्यकर्ता त्या ठिकाणी आला नव्हता। कोर भाजपवाल्यांनी पंढरपुरात निदर्शने केली। या दरम्यान गद्दार मुसलमानांना भारतातून हाकलून द्या असे उद्गार भाजपचे ज्येष्ठ नेते शिरीष कटेकर यांनी काढले आणि नव्या वादाला तोंड फोडले आहे। आमदार राम सातपुते यांनी सोलापूर लोकसभेला मुस्लिम विरोधी वक्तव्य आणि टोकाच्या हिंदुत्ववादी विचार मांडल्यामुळे त्यांचा पराभवाला त्यांना सामोरे जावं लागलं होतं। राम सातपुते यांचा पराभव सोलापूर जिल्ह्यातील मतदारांनी टोकाचे हिंदुत्व नाकारल्यामुळे झाला। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे संभाव्य उमेदवार आमदार समाधान अवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक हे कर्मठ हिंदुत्ववादी नाहीत। परिचारक हे पूर्वी काँग्रेसी विचारसरणीचे होते। गेल्या 10 वर्षापूर्वी ते भाजपमध्ये आले आहेत। पंढरपुरातील मुस्लिम समाज बऱ्यापैकी परिचारक यांच्या सोबत राहिलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्था असतील, कारखाने असतील, पंढरपूर बाजार समिती असेल, यामध्ये परिचारक गटाकडून मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व हे दिले जातं। तसेच आमदार समाधान अवताडे यांचा देखील स्वभाव हा जातीयवादी किंवा मुस्लिम विरोधी असा वाटत नाही। सर्व समाज घटकांना एकसारखे समजून आमदार अवताडे यांचे कार्य सुरू आहे। परंतु आमदार राम सातपुते यांनी निवडणुकीचा रोख हा हिंदुत्वाकडे नेला होता। मस्जिदमधून फतवे निघाले असा आरोप त्यांनी केला होता। तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रचारासाठी त्यांनी आणलं होतं। हिंदू मताला आकर्षित करण्याचा प्रयत्न करून मुस्लिम हा समाज हा काँग्रेसकडे गेला। तसेच सर्वच विधानसभा मतदारसंघात मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदार हा काँग्रेसकडे गेला। जे लोकसभेला झाले ते विधानसभेला होऊ नये याचीच काळजी आमदार समाधान अवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक हे घेतील। भाजपात राहून देखील अवताडे आणि परिचारक यांनी कधीच मुस्लिम विरोधी वक्तव्य केलं नाही। जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य त्यांनी कधी केले नाहीत। परंतु खासदार ओवीसी यांच्या विरोधात निदर्शने करण्याचा कार्यक्रम भाजप प्रदेशने दिला होता। परंतु मताच्या राजकारणासाठी परिचारक आणि अवताडे समर्थक यांची उपस्थिती नसल्याचा फायदा घेत कोर भाजप नेत्यांनी मुस्लिम विरोधी वक्तव्य करून परिचारक आणि अवताडे यांचे अडचणी वाढवण्याचं काम या ठिकाणी केलं आहे असं म्हणावं लागेल। गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर।